Hello students, welcome to Pravinya Academy. We are studying wave optics. This is the fifth lecture of wave optics. In this lecture, we are going to see Fresnel's biprism experiment. तर इथं फ्रिझनेल या सायंटिस्टनं बायप्रिझमच्या मार्फत इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन केलेला आहे. तर तो इंटरफरन्स पॅटर्न आपण या एक्सपेरिमेंट मध्ये स्टडी करणार आहोत. तर ही फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असेल. यानंतर आपण काय पाहणार आहोत, रे डायग्राम. फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटची रे डायग्राम स्टडी करणार आहोत. आणि याच्यानंतर स्मॉल डी फाइंड आउट करण्यासाठी, स्मॉल डी म्हणजे काय, तर इथं दोन कोहेरंट सोर्सेस मधील डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या दोन रे डायग्राम या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर इथं पण काय पाहतोय, फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट. तर फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा वापर करून आपण वेव्हलेंथ ऑफ लाईट युज्ड फाइंड आउट करू शकतो. तर वेव्हलेंथ साठी काय फॉर्म्युला घ्यायचा, W इंटू डी अपॉन काय घ्यायचं, स्मॉल डी घ्यायचं. तर इथं W म्हणजेच काय, फ्रिंज विड्थ. स्मॉल डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. आणि कॅपिटल डी म्हणजे काय, तर सोर्सेस आणि स्क्रीन मधील डिस्टन्स. तर याला कॅपिटल डी म्हणायचं. तर फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा वापर करून आपण या व्हॅल्यू मेजर करणार आहोत, W, स्मॉल डी, कॅपिटल डी. मग आपण वेव्हलेंथ ऑफ लाईट फाइंड आउट करणार आहोत. ओके. आणि यानंतर आपण काय पाहणार आहोत, फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटची एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, तर नवीन एक पॉइंट सुरू करणार आहोत, जस्ट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. तर हा लाईटचा नवीन फिनॉमिनॉन असेल, तो भाग आपण स्टडी करणार आहोत. Here we see how interference pattern is obtained using Fresnel's biprism experiment. हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर या ठिकाणी काय प्रेझेंट आहे बाबा, आता फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आपण पाहणार आहोत. तर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट मध्ये या ठिकाणी हा वुडन बोर्डचा भाग आहे. कशाचा भाग आहे, वुडन बोर्डचा. वुडन बोर्ड हा साधारणतः 1 ते 1.5 मीटर लांबीचा वुडन बोर्ड असेल. वुडन बोर्ड वरती दोन रेल्स माउंट केलेले आहेत. काय माउंट केलेले आहेत, रेल्स. हा एक रेल आहे आणि हा दुसरा रेल आहे. तर एका रेलला या ठिकाणी स्केल मार्क केलेलं आहे. काय मार्क केलेलं आहे, स्केल. ओके. आणि या रेल वरती 4 ऍडजस्टेबल स्टँड्स माउंट केलेले आहेत. तर हे पहिलं स्टँड आहे, ऍडजस्टेबल स्टँड. तर हे स्टँड आपण इकडं पण सरकू शकतो आणि वर खाली करू शकतो. तर हे पहिलं स्टँड आहे. तर याच्यावरती आपण काय ठेवतोय, स्लिट ठेवतोय. काय ठेवतोय, स्लिट. याच्यानंतर दुसरं जे स्टँड आहे याच्यावरती काय ठेवलेलं आहे, बायप्रिझम ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, बायप्रिझम. थर्ड स्टँड वरती काय ठेवायचं आहे, लेन्स ठेवायचं आहे. आणि हे जे फोर्थ स्टँड आहे, या फोर्थ स्टँड वरती इथं आपण काय ठेवतोय, आयपीस प्लेस करतोय. काय प्लेस करतोय, आयपीस. ओके. तर हे 4 स्टँड्स असणार आहे. तर इनिशियली काय करायचं, हे जे थर्ड स्टँड आहे याच्यावरची लेन्स ठेवायचं नाही. तर इथं फक्त कोण कोण असेल बाबर, स्लिट, बायप्रिझम आणि काय असेल, आयपीस असेल. तर आता या स्लिटच्या या ठिकाणी सोर्स घ्यायचा. सोर्स म्हणजेच काय, कोहेरंट सोर्स ऑफ लाईट, म्हणजे मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घ्यायचा. तर मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय असेल, येलो सोडियम वेपर लॅम्पची लाईट असेल. येलो लाईट असते, सोडियम वेपर लॅम्पची लाईट आपण घेऊ शकतो. तर या सोर्स मधली लाईट ही पुढे जाईल. तर स्लिट मधून फक्त बाकीची लाईट जी आहे ती या ठिकाणी या स्लिटच्या बाकीचा जो भाग आहे त्यानं ही लाईट पुढे पास होणार नाही. फक्त स्लिटचा हा जो होलचा भाग आहे त्याच्यामधून फक्त लाईट पुढे येणार आहे. ओके. तर या स्लिटच्या पुढे काय ठेवलेलं आहे, बायप्रिझम ठेवलेला आहे. तर बायप्रिझम म्हणजे हा असा असेल बाबा,
हा बायप्रिझम असा असणार आहे. तर बायप्रिझम मध्ये हा रिफ्रॅक्टिंग अँगल असतो आणि हे दोन इतर अँगल असणार आहे. तर इथं बायप्रिझम इथं ठेवायचा. बायप्रिझमची फिगर मी इथं ड्रॉ केलेली आहे बाबा. ही बायप्रिझमची फिगर आहे. तर बायप्रिझम मध्ये हा रिफ्रॅक्टिंग अँगल हा खूप जास्त असेल, 179 डिग्री इतका असणार आहे. आणि बाकीचे अँगल हा आणि हा फक्त हाफ डिग्री आणि हा सुद्धा किती असेल, हाफ डिग्री. असे दोन अँगल असतील आणि हा 179 डिग्री इतका अँगल असेल. तर इथं वापरत हा 179 डिग्री, हा हाफ डिग्री, हा हाफ डिग्री. तर इथं हा बायप्रिझम असेल. ओके. तर आता बायप्रिझम हाच बायप्रिझम इथं टॉपनं जर पाहिलं, वरून जर पाहिलं तर हे असं दिसेल. तर हा अँगल 179 डिग्री, हा 0.5 डिग्री आणि हा 0.5 डिग्री इतका असणार आहे. तर आता काय करायचं, या स्लिटच्या पुढं बायप्रिझम ठेवायचा. बायप्रिझमची ही रिफ्रॅक्टिंग एज जी आहे या स्लिटला कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. आणि ही स्लिट, बायप्रिझम आणि या ठिकाणी आयपीस म्हणजे इथं ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप असतो, हे तिन्ही पण कसे पाहिजेत, एकाच हाईटला पाहिजे. तर पहिल्यांदा लेन्स या ठिकाणी असणार नाही. तर तीनच स्टँड असतील, स्लिट, बायप्रिझम आणि आयपीसचं. तर आता इथं काय होतं बाबा, आता बायप्रिझमची रिफ्रॅक्टिंग एज स्लिटला बरोबर पॅरलल झाली की मग इथं या ठिकाणी दोन सोर्सेस तयार होतात आणि दोन सोर्सेसची लाईट एकमेकांमध्ये मिक्स होते आणि या रिजन मध्ये तुम्हाला काय दिसेल, इंटरफरन्स पॅटर्न दिसेल. तर हा इंटरफरन्स पॅटर्न इथून पाहायचा, या आयपीस मधून इथं जो तयार होतो इंटरफरन्स पॅटर्न, तो इंटरफरन्स पॅटर्न या ठिकाणी पाहायचा आहे. तर आता या बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा वापर कशासाठी करतो आपण, इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी करू शकतो. आणि शिवाय इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करून आपण वेव्हलेंथ फाइंड आउट करू शकतो. काय फाइंड आउट करू शकतो, लाईट जी यूज केलेली आहे या लाईटची आपण वेव्हलेंथ फाइंड आउट करू शकतो. तर वेव्हलेंथ साठी काय फॉर्म्युला असतो बाबा, आता W इंटू डी अपॉन कॅपिटल डी. तर W म्हणजेच काय, फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ म्हणजेच काय, दोन सलगच्या ब्राईट बँड मधील डिस्टन्स. तर याला W म्हणायचं. स्मॉल डी म्हणजेच काय, दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स. आणि कॅपिटल डी म्हणजेच काय, सोर्सेस आणि स्क्रीन मधील डिस्टन्स. तर आता या व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या की आपण लाईटची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. तर पहिल्यांदा आपण कॅपिटल डी फाइंड आउट करणार आहोत. तर कॅपिटल डी म्हणजे काय करायचं, तर या ठिकाणी ही जी स्लिट आहे, स्लिट आणि आयपीस याच्यामधील डिस्टन्स, याला काय म्हणायचं, कॅपिटल डी. तुम्हाला इथून जर इंटरफरन्स पॅटर्न मिळाला, एकदा इंटरफरन्स पॅटर्न मिळाला की मग ही अरेंजमेंट हलवायची नाही आणि मग स्लिट आणि आयपीस मधील डिस्टन्स मेजर करायचं आणि या डिस्टन्सला काय म्हणायचं, कॅपिटल डी म्हणायचं. या डिस्टन्सला काय म्हणायचं, कॅपिटल डी म्हणू शकतो. ओके. तर या पद्धतीनं कोणतं डिस्टन्स मेजर करायचं, कॅपिटल डी मेजर केलं. ओके. या ठिकाणी आपण W ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. W म्हणजेच काय, बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजेच काय, फ्रिंज विड्थ सुद्धा म्हणू शकतो. तर बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ हे म्हणजे काय असतं, दोन सलगच्या ब्राईट बँड मधील डिस्टन्स असेल किंवा दोन सलगच्या डार्क बँड मधील डिस्टन्स असेल. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करणार आहोत, W फाइंड आउट करणार आहोत. तर W हा कसा मेजर करायचा, तर आयपीसचा वापर करून मेजर करायचा. तर हा भाग कशाचा आहे बाबर, आयपीसचा भाग आहे. कशाचा भाग आहे, आयपीसचा. तर आयपीस या चौथ्या स्टँड वरती ठेवलेला आहे आणि इथून आपण पाहत असताना आपल्याला काय दिसतो, इंटरफरन्स पॅटर्न दिसत असतो. तर इंटरफरन्स पॅटर्न दिसत असताना काय करायचं, क्रॉस वायर जी आहे या आयपीसला आतमध्ये क्रॉस वायर असते. तर ही क्रॉस वायर इथं ऍडजस्ट करायची, या सेंट्रल ब्राईट बँडला ऍडजस्ट करायची.
त्याच्यानंतर हे आयपीस इकडल्या बाजूला सरकून घ्यायचं आणि पहिल्या डार्क ब्राईट बँडला को इन्साइड करायचं आणि मग इथं क्रॉस वायर को इन्साइड करायचे. मग इथलं डिस्टन्स आणि इथलं डिस्टन्स मेजर करायचं. दोन ठिकाणचं ब्राईट बँड सलगच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स, तर याला आपण काय म्हणतो, बँड विड्थ म्हणतो किंवा काय म्हणतो, फ्रिंज विड्थ म्हणतो. तर यानुसार काय फाइंड आउट करायचा, डब्ल्यू फाइंड आउट करायचा. आता आपण स्मॉल डी ची व्हॅल्यू मेजर करणार आहोत. स्मॉल डी म्हणजेच काय, दोन सोर्सेस मधील डिस्टन्स. जरी या ठिकाणी एकच सोर्स असेल, स्लिट मधून आलेली लाईट, तर या स्लिट पासून लाईट ही अशी पास होते वापरता. एक लाईट या बाजूला जाते आणि एक लाईट याच बाजूला जाते. म्हणजे एक जरी सोर्स असला तरी याचे दोन सोर्सेस तयार होतात. एक या ठिकाणी S1 आणि हा S2. तर ही लाईट अशी पास झाली, ही अशी पास झाली आणि हे दोन एकमेकांमध्ये क्रॉस होतात आणि पुढे लाईट मिक्स होते आणि या भागामध्ये आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. तर आता जरी एकच सिंगल स्लिट असेल तरी याचे दोन सोर्सेस तयार होत असतात, दोन व्हर्च्युअल सोर्सेस तयार होतात. तर हे दोन व्हर्च्युअल सोर्सेस कुठे तयार होतात, यसच्याच बाजूला तयार होतात. यसच्या माग इथं S1 आणि या ठिकाणी काय असतो, S2. असे दोन सोर्सेस तयार होतात आणि हे दोन सोर्सेसची इथं मी फिगर ड्रॉ केलेला आहे आणि याला आपण काय म्हणतोय, रे डायग्राम ऑफ बायप्रिझम एक्सपेरिमेंट. म्हणजे सिंगल सोर्स पासून दोन सोर्सेस कसे दिसतात हा भाग या ठिकाणी आहे. ही रे डायग्राम ऑफ बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे. तर परीक्षेमध्ये ही डायग्राम विचारली जाऊ शकते आणि ही डायग्राम परफेक्ट आली पाहिजे. तर ही डायग्राम म्हणजेच काय आहे, तर टॉप व्ह्यू आहे. तर हा जो एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट दाखवलेली आहे याचा हा काय आहे, टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू म्हणजे काय, तर तुम्ही इथं असं वरती जायचं आणि वरून पाहायचं. वरून जर पाहिलं तर तुम्हाला ही फिगर यानुसार दिसेल. तर यानुसार या फिगर मध्ये काय काय दिसेल बाबा, यस म्हणजे काय, हा स्लिटचा भाग दिसेल. याच्यानंतर बायप्रिझमचा भाग म्हणजे हा वरचा भाग दिसेल, बायप्रिझमचा हा वरचा भाग दिसेल. ओके. याच्यानंतर इथं आयपीसच्या ठिकाणी इथं आयपीस असेल तर या आयपीसच्या ठिकाणी तुम्हाला हा इंटरफरन्स पॅटर्न दिसेल आणि या यसच्याच बाजूला दोन सोर्सेस तयार होतात, व्हर्च्युअल सोर्सेस. हा एक सोर्स S1 आहे आणि हा सोर्स कोणता आहे, S2. तर दोन व्हर्च्युअल सोर्सेस यसच्याच बाजूला तयार होतात, S1 आणि हा S2. म्हणून आपण मगाशी कॅपिटल डी हे डिस्टन्स घेताना इथून डिस्टन्स घेतलं होतं. कुठून घेतलं होतं बाबा, स्लिट पासून आयपीस पर्यंत डिस्टन्स घेतलेलं होतं आणि याला पण कॅपिटल डी म्हटलेलं होतं. आणि आपला उद्देश कोणता आहे आता, स्मॉल डी हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर स्मॉल डी म्हणजे काय, या दोन व्हर्च्युअल सोर्सेस मधील डिस्टन्स म्हणजे कोणतं, S1 पासून S2 पर्यंत डिस्टन्स. तर याला स्मॉल डी म्हणायचं. ओके. तर आता इथं इंटरफरन्स पॅटर्न कसा तयार झाला वापरता, यस मधलीच लाईट अशी पुढे गेले वापरता. यस मधली लाईट अशी पुढे गेले, इथं गेलेले, या ठिकाणी गेलेले आणि ही लाईट अशी पुढे गेल्यानंतर एकमेकात मिक्स झालेले आणि या रिजन मध्ये इंटरफरन्स पॅटर्न मिळतोय. आणि इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे हा इंटरफरन्स पॅटर्न नाही. म्हणजे काही जणांनी वाटेल हा ब्राईट बँड, सॉरी हा डार्क बँड, हा ब्राईट, हा डार्क, असं नाही. तर इंटरफरन्स पॅटर्न हा इथं आहे वापरता. तर हा डार्क बँड आहे, हा ब्राईट बँड, सेंट्रल ब्राईट बँड, परत डार्क, हा ब्राईट, परत डार्क. तर असा इंटरफरन्स पॅटर्न असतो आणि तो आयपीस मधून पाहायचा असतो. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, स्मॉल डी फाइंड आउट करायचंय. तर स्मॉल डी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, तर हे जे तिसरं स्टँड आहे या स्टँड वरती काय ठेवायचं, लेन्स ठेवायचं. काय ठेवायचं, लेन्स ठेवायचं. आणि लेन्सच्या एकदा लेन्स ठेवल्यानंतर एकदा लेन्स या बाजूला सरकून घ्यायचं.
मग तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न दिसत नाही, फक्त दोन व्हर्च्युअल सोर्सेस दिसतील. नवीन पॉइंट पाहणारा, दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ डी. तर डी मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. दोन सोर्सेस मधील डिस्टन्स S1 आणि S2 या दोन सोर्सेस मधील डिस्टन्स, या डिस्टन्सला काय म्हणायचं? डी म्हणायचं. तर हे डिस्टन्स आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करणार आहोत. डी इज इक्वल टू √D1 इंटू D2. तर हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण लेन्सचा वापर करणार आहोत. तर आपल्याला हा भाग माहित आहे, ऑप्टिकल बेंच. ऑप्टिकल बेंच मध्ये पहिल्यांदा काय असते? स्लिट असते. नंतर काय असतो? बायप्रिझम. आणि बायप्रिझम नंतर लास्टला काय असते? आयपीस असते. तर काय करायचं? बायप्रिझम आणि आयपीस याच्यामध्ये जे स्टँड आहे, या स्टँड वरती काय ठेवायचं? लेन्स ठेवायचं. आणि पहिल्यांदा लेन्स इज मूव्ड टुवर्ड्स द बायप्रिझम. तर पहिल्यांदा लेन्स हे बायप्रिझमच्या दिशेनं सरकून घ्यायचं. ओके. तर इथं आपण काय म्हणतोय? when lens is moved towards the biprism. तर आता लेन्स एकदा या म्हणजे या ऑप्टिकल बेंचच्या ठिकाणी लेन्स इंट्रोड्यूस केल्यानंतर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न दिसत नाही. तर इथं तुम्हाला फक्त सोर्सच्या काय दिसत असतात? मॅग्निफाईड इमेजेस दिसत असतात. म्हणजे स्लिटच्या दोन इमेजेस तयार होतात. म्हणजे एका एस चे दोन सोर्सेस तयार झाले, S1 आणि S2. तर याच्या दोन इमेजेस दिसत असतात. आणि ज्यावेळी लेन्स बायप्रिझमच्या बाजूला असतं त्यावेळी या दोन स्लिट मधलं डिस्टन्स काय होतं? वाढतं. आणि इथं तुम्हाला काय दिसतात? मॅग्निफाईड इमेजेस दिसतील. कुणाच्या? तर दोन सोर्सेसच्या. तर यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत? हा फॉर्म्युला वापरणार आहोत की जो 11th मध्ये आपण पाहिलेला आहे. साइज ऑफ इमेज डिवायडेड बाय साइज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज डिवायडेड बाय काय घ्यायचं? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ओके. तर आता फर्स्ट केसला म्हणजे आयपीस बायप्रिझमच्या बाजूला सरकून घेतल्यानंतर तुम्हाला S1 आणि S2 च्या काय दिसतात? मॅग्निफाईड इमेजेस दिसतील. काय दिसतील? मॅग्निफाईड इमेजेस. तर आता S1 आणि S2 मधलं डिस्टन्स स्मॉल डी. सोर्सेस म्हणजे S1 आणि S2 मधलं डिस्टन्स आणि लेन्स याच्यामधल्या डिस्टन्सला U म्हणायचं. U म्हणजेच काय? ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि लेन्स पासून इथपर्यंतचं डिस्टन्स याला काय म्हणायचं? इमेज डिस्टन्स म्हणायचं. जिथं आयपीस आहे त्यापर्यंतच्या डिस्टन्सला काय म्हणायचं? इमेज डिस्टन्स. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स U घेतलं, इमेज डिस्टन्स काय घेतलं? V घेतलं. आणि इथं ज्या मॅग्निफाईड इमेजेस मिळतात A1 आणि A2 या दोघांच्या मधील डिस्टन्स D1 म्हणायचं. आणि हे डिस्टन्स कशाने मेजर करायचं? तर आयपीसनं मेजर करायचं. कशाने मेजर करायचं? आयपीसनं. तर आता हे माहित आहे तुम्हाला, D माहित आहे, D1 माहित आहे, U माहित आहे, V माहित आहे. तर या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या. मग साइज ऑफ इमेज म्हणजे काय लिहिलं? D1 इथं लिहिलं. डिवायडेड बाय साइज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय लिहिलं? D इज इक्वल टू पुढं इमेज डिस्टन्स म्हणजे V घेतलं आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स काय घ्यायचं? U. तर इथं V अपॉन U याला 1 नंबर म्हणायचं. आता यानंतर काय करायचं? आयपीस लेन्स जे आहे हे कोणत्या दिशेला सरकून घेतोय? आयपीसच्या बाजूला सरकून घ्यायचं. मग हे जे दोन सोर्सेस आहेत याच्या डिमिनिश्ड इमेजेस दिसतील, म्हणजे लहान इमेजेस दिसतील. तर आता S1 आणि S2 मधलं डिस्टन्स स्मॉल डी आणि डिमिनिश्ड इमेजेस मधलं डिस्टन्स किती घेतलं? D2 घेतलं. तर हे डिस्टन्स असेल म्हणजे इमेजेस लहान असतील. तर या दोन इमेजेस मधलं डिस्टन्स याला D2 म्हणायचं. तर आता इथं काय होतं वापरता? लेन्स जो बायप्रिझमच्या बाजूचा आयपीसच्या बाजूला नेत असताना ही डिस्टन्सेस इंटरचेंज होतात. म्हणजे V जो आहे तो U बनतो आणि U जो आहे तो काय बनतो? V बनतो. म्हणजे ज्यावेळी लेन्स तुम्ही आयपीसच्या बाजूला सरकून घेता
त्यावेळी ऑब्जेक्ट डिस्टन्स किती लिहायचं व्ही आणि इमेज डिस्टन्स किती लिहायचं यू लिहायचं. आणि आता एकदा डी माहित आहे, D2 माहित आहे, व्ही माहित आहे, यू माहित आहे, तर त्या व्हॅल्यू आपण इथं लिहिणार आहोत या फॉर्म्युल्यामध्ये. तर इथं साईज ऑफ इमेज म्हणजे काय लिहायचं D2 डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय लिहायचं D इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज म्हणजे काय लिहायचं U आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय लिहायचं V. तर इथं U अपॉन V अशी व्हॅल्यू लिहिली. तर हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. तर आपण काय करूया, एक नंबरच्या इक्वेशनला 2 नंबरनं मल्टिप्लाय करायचं युजिंग इक्वेशन 1 इंटू इक्वेशन 2. तर काय आलं बाबा आता D1 अपॉन D इंटू D2 अपॉन D इज इक्वल टू V अपॉन U इंटू U अपॉन V. तर इथं U ला U कॅन्सल, V ला V कॅन्सल. तर किती व्हॅल्यू आली 1. D1 इंटू D2 अपॉन D इंटू D म्हणजे किती आला D स्क्वेअर. तर इथं D स्क्वेअर इज इक्वल टू D1 इंटू D2. तर इथं दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यायचं. D इज इक्वल टू अंडर रूट D1 इंटू D2. तर इथं D1 म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन टू मॅग्निफाईड इमेजेस आणि D2 म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन टू डिमिनिश्ड इमेजेस, स्मॉलर इमेजेस असतील त्यावेळी. आणि हा D जो आहे तो आपण फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचा की ज्याचा वापर करून आपण काय फाइंड आउट करू शकतो वेव्हलेंथ ऑफ लाईट फाइंड आउट करू शकतो. तर या पद्धतीने आपण काय मेजर करू शकतो D इज इक्वल टू अंडर रूट D1 इंटू D2 ही व्हॅल्यू मेजर करू शकतो. Here we see next point that is methods of obtaining coherent sources. तर इथं कोहेरंट सोर्सेस कसे ऑब्टेन करायचे हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट पाहिलेला आहे फ्रिझनेल्स बाय प्रिझम. तर बाय प्रिझम मध्ये कोहेरंट सोर्सेस कसे ऑब्टेन करायचे हा भाग आपण पाहिलेला आहे आणि इथं आपण रे डायग्राम सुद्धा ड्रॉ केलेली आहे. आता आपण नवीन पॉइंट पाहतोय लॉइड्स मिरर. तर इथं लॉइड्स मिरर म्हणजे इथं काय असतो एक सिंगल मिरर असतो. तर सिंगल मिरर या ठिकाणी प्रेझेंट असतो. या ठिकाणी एकच सोर्स असतो आणि या सोर्स पासून दुसरा सोर्स ऑब्टेन करता येतो. तर या ठिकाणी काय केलेलं आहे तर हा PQ हा प्लेन मिरर आहे. PQ हा कसा आहे प्लेन मिरर. तर प्लेन मिररला या ठिकाणी स्क्रीन प्रेझेंट आहे. तर ही स्क्रीन या मिररला कशी आहे परपेंडिक्युलर आहे आणि PQ या मिररला या ठिकाणी एक कार्डबोर्ड प्रेझेंट आहे. हे कार्डबोर्ड सुद्धा परपेंडिक्युलरच आहे आणि या कार्डबोर्डला या ठिकाणी एक स्लिट प्रोड्यूस केलेलं आहे. काय प्रोड्यूस केलेलं आहे स्लिट. तर या स्लिट मधून लाईट पास करायची. लाईट पास केली की मग काय होतं ही लाईट काही लाईट ऍज इट इज पुढे जाईल समोर जाईल आणि काही लाईट काय होणार आहे या मिररला रिफ्लेक्ट होणार आहे आणि मग इथं जाणार आहे आणि मग या ठिकाणी काय मिळेल एक तर डार्क बँड मिळेल किंवा काय मिळू शकेल ब्राईट बँड मिळू शकेल. तर हे कसं काय होतं तर बाबा एक ब्ल्यू रे ऑफ लाईट हा असा गेलेला आहे या पॉइंटला इथं गेलेला आहे आणि एक रे रेड लाईटचा रे इथं आलेला आहे इथं रिफ्लेक्ट झालेला आहे आणि इथं गेलेला आहे. ओके. तर आता हाच रे मी माग एक्सटेंड केला तर तो रे S2 मधून आल्यासारखा वाटतो. तर S2 ला काय म्हणायचं S2 ला आपण काय म्हणू शकतोय व्हर्च्युअल सोर्स म्हणायचं. S2 ला काय म्हणायचं व्हर्च्युअल सोर्स. तर यानुसार आपण S1 आणि S2 हे आपण दोन कोहेरंट सोर्सेस ऑब्टेन करू शकतोय. कशाचा वापर करून ऑब्टेन करू शकतोय लॉइड्स मिरर नुसार ऑब्टेन करू शकतो. तर इथं हे एका रेच्या बाबतीत झालं. आता हा दुसरा रे एक रे सरळ रेषेमध्ये गेलेला आहे. एक रे कसा झाला बाबर रिफ्लेक्ट झाला आणि इथं इमेज प्रोड्यूस केली. तर इथं काय होतं बाबर आता एकाच्या क्रेस्ट वरती दुसऱ्याची क्रेस्ट येते मग इथं ब्राईट असू शकेल किंवा एकाच्या क्रेस्ट वरती दुसऱ्याचे काय येऊ शकते ट्रक त्यामुळे इथं डार्क असू शकेल. तर इथं इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. कुठं मिळतो स्क्रीनवरती मिळतो. आणि हाच रे जर आपण पाठीमागे एक्सटेंड केला तर तो कुठून आल्यासारखं वाटतो S2 मधून. तसंच ही तिसरी केस आहे बाबरता.
एक रे सरळ रेषेमध्ये पुढे गेलेला आहे आणि एक रे काय झालेला आहे रिफ्लेक्ट झालेला आहे मिरर वरून आणि इथं गेलेला आहे आणि मग इथं इंटरफरन्स पॅटर्न पाय मिळतो. तर हाच रे आपण जर मागे एक्सटेंड केला तर तो S2 मधून आल्यासारखा वाटतो. म्हणजेच S1 पासून आपण हा दुसरा सोर्स तयार केलेला आहे. तर या सोर्सला आपण काय म्हणू शकतोय S1 आणि S2 हे काय झाले कोहिरंट सोर्सेस तयार झाले आणि इथं स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. तर हा कसा असतो ब्राईट डार्क असा असेल किंवा खाली असू शकेल. तर ज्यावेळी इथं जो ब्राईट बँड मिळालेला आहे म्हणजे तिथं काय झालं बाबा आता ब्ल्यू रेची लाईट म्हणजे याचा क्रेस्ट आणि रेडची लाईट याचं सुद्धा क्रेस्ट वरती क्रेस्ट आल्यामुळे इथं ब्राईट बँड आलेला आहे. ओके. आणि समजा इथं जर घेतलं इथं जर किंवा हाच रे मी इथं घेतला थोडासा तर इथं डार्क बँड आलेला आहे. काय आलेलं आहे डार्क बँड आलेला आहे. तर डार्क बँडच्या ठिकाणी काय झाले असेल ब्ल्यूचं समजा क्रेस्ट असेल तर रेडची काय असेल बरोबर ट्रप असेल आणि यानुसार इथं डार्क बँड मिळतो. कारण का या दोन सोर्सेस पासून पाथ डिफरन्स जर वेगवेगळा आला तर या ठिकाणी आपल्याला काय दिसू शकते स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न दिसू शकतो. तर अशा रीतीनं लॉइड्स मिरर्स पासून आपण काय करू शकतोय कोहिरंट सोर्सेस ऑब्टेन करू शकतोय. तर एकच सोर्स मेन होता S1 तर त्याच्यावरून आपण इथं कोणता सोर्स तयार झाला S2 सोर्स तयार झालेला आहे. हिअर वी सी प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन बायप्रिझम एक्सपेरिमेंट. तर टेक्स्टबुक मधला हा 18th एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे बाबा आता इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट द फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड इन द फोकल प्लेन ऑफ आयपीस at a distance 1.2 meter from slit. म्हणजे काय इथं स्लिट आणि आयपीस या डिस्टन्सला कॅपिटल डी म्हणायचं आणि हे डिस्टन्स किती दिलेलं आहे 1.2 मीटर दिलेलं आहे. स्लिट आणि स्क्रीन म्हणजेच आयपीस मधलं डिस्टन्स 1.2 मीटर दिलेलं आहे. तर डी ची व्हॅल्यू 1.2 मीटर अशी व्हॅल्यू घ्यायची फ्रॉम द स्लिट्स. The distance between central bright band and 20th bright band is 0.4 centimeter. तर हे माहित आहे तुम्हाला आता B0 आणि हा B20. तर याच्यामधल्या डिस्टन्सला Y20 म्हणायचं. काय म्हणायचं Y20. डिस्टन्स ऑफ 20th bright band from central bright band. तर हे Y20 डिस्टन्स किती दिलेलं आहे 0.4 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर 0.4 सेंटीमीटर सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करूया. किती आलं बाबा आता 0.4 इंटू 10⁻² मीटर इतकं आलं. याच्या पुढे आता when convex lens is placed between the biprism and eyepiece 90 centimeter from eyepiece, the distance between two virtual magnified images is to be 0.9 centimeter. Determine the wavelength of light used. म्हणजे काय सांगितलेलं आहे तर इथं लेन्स माउंट केलेलं आहे. तर हे आयपीस पासून किती अंतरावरती आहे 90 सेंटीमीटर वरती. हे जर 90 असेल तर हे डिस्टन्स किती आलं बाबा 30. स्लिट आणि लेन्स मधलं डिस्टन्स 30 सेंटीमीटर आणि लेन्स आणि आयपीस मधलं डिस्टन्स 90 सेंटीमीटर. कारण हे टोटल डिस्टन्स किती आहे 1.2 मीटर म्हणजेच 120 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स दिलेलं आहे. तर त्यावेळी मॅग्निफाईड इमेजेस मिळतात. तर मॅग्निफाईड इमेजेसचं डिस्टन्स याला काय म्हणायचं D1 म्हणायचं. काय म्हणायचं D1 मॅग्निफाईड इमेज. D1 इज इक्वल टू 0.9 सेंटीमीटर. 0.9 सेंटीमीटर म्हणजेच किती आलं 0.9 इंटू 10⁻² मीटर. तर काय फाइंड आउट करायचं आहे वेवलेंथ ऑफ लाईट यूज फाइंड आउट करायचं म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचं. तर आता आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे बाबा yn इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच फ्रिंज विड्थ किंवा हेच असल्याचं n इंटू लॅम्बडा डी अपॉन कॅपिटल डी. तर आता yn म्हणजे काय
तर सेंट्रल ब्राईट बँड पासून 20 नंबरच्या ब्राईट बँड पर्यंत डिस्टन्स, तर याला Y20 म्हणायचं. एन किती घ्यायचा 20 इंटू डब्ल्यू. तर Y20 माहित आहे आपल्याला किती बाबर 0.4 इंटू 10⁻² मीटर. तर इथं 0.4 इंटू 10⁻² इज इक्वल टू 20 इंटू डब्ल्यू. तर याच्यावरून डब्ल्यू फाइंड आउट करायचं. 0.4 इंटू 10⁻² अपॉन 20. तर हे दोन पॉइंट इकडे सरकवले म्हणजे 10⁻⁴ होईल. 40 अपॉन 20 म्हणजे 2 इंटू 10⁻⁴ मीटर. तर हे फ्रिंज विड्थ मिळाली. डब्ल्यू किती आली 2 इंटू 10⁻⁴ मीटर. आता या ठिकाणी आपण स्मॉल डी फाइंड आउट करूया. काय फाइंड आउट करायचं स्मॉल डी. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे वापरता. कॅल्क्युलेशन ऑफ डी इज इक्वल टू अंडर रूट d1 इंटू d2. तर या डी च्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण हा एक इक्वेशन यूज केलेलं होतं. d1 अपॉन d इज इक्वल टू v अपॉन u. तर इथं इमेज डिस्टन्स अपॉन इमेज साइज ऑब्जेक्ट साइज इज इक्वल टू, या ठिकाणी इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे d1 अपॉन d इज इक्वल टू v अपॉन u. हा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. तर इथं d1 ची व्हॅल्यू लिहिली मी किती 0.9 अपॉन d इज इक्वल टू 90 अपॉन 30. आणि हे सिम्प्लिफाय करायचं. 90 अपॉन 30 किती आलं 3. 0.9 अपॉन d इज इक्वल टू 3 म्हणजेच किती आलं d इज इक्वल टू 0.9 अपॉन 3 म्हणजेच 0.3 सेंटीमीटर. स्मॉल डी ची व्हॅल्यू 0.3 सेंटीमीटर म्हणजे दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स 0.3 सेंटीमीटर. तर हे मीटर मध्ये केलं किती आलं 0.3 इंटू 10⁻² मीटर. ही व्हॅल्यू स्मॉल डी ची झाली. आणि आता हा फॉर्म्युला वापरायचा लॅम्बडासाठी. लॅम्बडासाठी फॉर्म्युला काय डब्ल्यू इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. हा फॉर्म्युला वापरतोय. तर इथं डब्ल्यू ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻⁴ इंटू 0.3 इंटू 10⁻² डिवायडेड बाय कॅपिटल डी किती आहे 1.2. आणि हे सिम्प्लिफाय करायचं. 0.6 अपॉन 1.2 म्हणजे 1/2 आलं. 1/2 म्हणजे किती आलं 0.5 इंटू 10⁻⁶ मीटर. 4 पॉइंट मी इकडे सरकून घेतोय म्हणजे 5000 इंटू 10⁻⁻10 मीटर. 10⁻⁻10 मीटर म्हणजे किती झालं अँगस्ट्रॉम. तर यानुसार 5000 अँगस्ट्रॉम हे आन्सर मिळू शकतो. कुणाची व्हॅल्यू आली बरोबर लॅम्बडाची. तर यानुसार वेव्हलेंथ ऑफ लाईट फाइंड आउट केलेलं आहे किती आली 5000 अँगस्ट्रॉम.